नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक। मी मिलिंद भागवत, आपल्या सगळ्यांचं स्वागत। 2019च्या लोकसभा निवडणुका आता अगदी तोंडावर आल्या। या निवडणुकांच्या औपचारिक घोषणेपूर्वीच संसदेचं हे शेवटचं अधिवेशन। राफेलवरून काहीशा अडचणीत आलेल्या मोदी सरकारला सध्या मोठा दिलासा हवाय। शेतकऱ्यांच्या समस्या, कदाचित पुन्हा कर्जमाफी, विविध प्रश्नांच्या गुंत्यात अडकलेल्या सरकारला अद्याप धनगर आरक्षणासह अनेक समाज घटकांच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावता आलेला नाही। त्याची अनेक कारणं सुद्धा आहेत। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यसभेत नसलेलं बहुमत आणि त्यातच आता सहकारी पक्षांची वाढती नाराजी, 3 राज्यांमधला पराभवाचा जबरदस्त धक्का। या सगळ्यात मोदी आणि भाजपला 2019च्या निवडणुका जिंकायच्या असतील तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षणाचा एकमेव विषय हा दिलासादायक वाटू शकतो, असं बहुधा मोदी सरकारला आणि भाजपला वाटू लागलं। आणि राज्यसभेत बहुमत नसताना सुद्धा सर्व पक्षीयांना नाही म्हणता येणार नाही असा महत्त्वाचा मुद्दा सरकारला मिळाला आहे, तो म्हणजे आर्थिक दुर्बलांच्या आरक्षणाचा। आणि हाच पत्ता सरकारनं नेमका खेळलाय। पण आरक्षण हा एकमेव पत्ता आहे का? मोदी सरकार पण लोकानुनयाच्या निर्णयाच्या मागे लागलंय का? खरंच आर्थिक आरक्षणाच्या या मुद्द्यात तेवढा दम आहे परत सत्ता मिळवून देण्याएवढा? पाहूयात 2019चा राजमार्ग आरक्षणातून। आणि आता आपण सविस्तर चर्चेकडे वळूयात। आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते जनार्दन चांदूरकर, घटनातज्ञ उल्हास बापट आपल्यासोबत आहेत। यासोबतच राजेंद्र कोंढरे आहेत, मराठा क्रांती मोर्चा जे राज्यभरात निघाले होते त्याचे समन्वयक। यासोबतच नितीन पटवर्धन जे कार्यकारी अध्यक्ष आहेत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे, आणि इम्तियाज जलील आहेत MIMचे आमदार। आपण सुरुवात करूयात भाजपच्या प्रवक्त्यांपासून। कुलकर्णीजी, तुम्हाला असं वाटतं की खरंच हा एकमेव मार्ग आहे? म्हणजे एकीकडे लोकानुनयी निर्णय घेणार नाही असं सांगता सांगता निवडणुका जशा अगदी उंबरठ्यावर येऊन उभा राहिलेत, दारावर येऊन उभ्या राहिलेत, मोदी सरकारनं पण तोच कित्ता गिरवला बाकीच्या सरकारांसारखा, निवडणुका तोंडावर आल्यावर आरक्षणाचा पत्ता खेळायचा? नाही, एकतर याचा अर्थ तुम्हाला जो काढायचा तो तुम्ही पत्रकार लोक काढत असता, मीडिया आपल्या पद्धतीने त्या विषयांची मांडणी करत असते, पण आम्ही याला काही राजमार्ग वगैरे मानत नाही। मोदी सरकारने खळबळजनक निर्णय काही या शेवटच्या या काळातच घेतला असा नाही आहे। मोदी सरकारांनी अनेक तडकाफडकी निर्णय घेतले आणि जे लोकांना अपेक्षित नव्हते असे निर्णय अत्यंत कणखरपणे घेतले। कदाचित अनेकदा लोकांना विशेष त्याचा काही काळ त्रास होईल असे निर्णय सुद्धा मोदी सरकारने देशहितासाठी घेतले। आणि मला असं वाटतं की हा निर्णय तेवढाच महत्वाचा निर्णय आहे। याचं कारण असं आहे की राजकारण ठीक आहे, एका बाजूला राजकीय चर्चा आपण करणार आहोत, पण राजकीय चर्चा करत असताना काही भान आपण ठेवलं पाहिजे। पण शिवरायजी, मी तुम्हाला फक्त सुरुवातीला असं आहे ना की थेट प्रश्न विचारतो, आपण थेट बोलूयात। 4.5 वर्ष सत्ता होतीच ना तुमच्याकडे, हा तुम्हाला इतका महत्त्वाचा निर्णय वाटत होता, संघाच्या दृष्टीने संघाच्या बैठकांमध्ये हा अनेकदा चर्चेला गेलेला विषय, भाजपच्या नेत्यांनी अनेकदा मांडलेला विषय, निवडणुका 3 महिन्यावर आल्यानंतर हा विषय सुचल्यानंतर हा राजकीय विषय नाही, आता निवडणुकांच्या करता सुचलेला नाही असं म्हणणं कोणाला पटेल? नाही, त्याचा काय लाभ व्हायचा तो होईल। आणि भारतीय जनता पार्टीसाठी हा राजमार्ग म्हणून विषय नाही हे मी तुम्हाला नक्की सांगू शकतो। आम्हाला तसाही या देशातल्या जनतेचा मोठा पाठिंबा आहे। आम्ही संपूर्ण देशामध्ये एक चांगलं संघटनात्मक जाळं निर्माण केलं आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या सत्तेबद्दल खात्री आहे की नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत। पण तरीही, आणि तुम्ही आता जे इथे म्हणालात की संघाच्या बैठकांमध्ये वगैरे, तर मी तुम्हाला खरोखर सांगतो की समान न्याय मिळाला पाहिजे या दिशेने चर्चा या देशामध्ये सर्वत्र सुरू आहे। या देशामध्ये सामाजिक तेढ नवीन निर्माण होते आहे। मला असं वाटतं की सामाजिक तेढ दूर करण्यासाठी आणि जातीय विद्वेष जो नव्याने पुन्हा एक नवं अकराळ विक्राळ रूप तयार करतोय, त्या दृष्टीने देखील मानसिकता परिवर्तनाचा देखील हा अतिशय चांगला निर्णय आहे। राजेंद्र कोंढरे, तुम्ही सहमत आहात याच्याशी? जो आर्थिकदृष्ट्या मागास समाज आहे त्याला सुद्धा, म्हणजे जसं धनगरांना आरक्षण, मराठ्यांना आरक्षण, मुस्लिमांना आरक्षण, अर्थात तो विषय मोदी सरकार करणार नाही, ओबीसींना वाढीव आरक्षण आणि त्याच्याबरोबर आर्थिक दुर्बलांनाही आरक्षण, सर्व जाती जमातीतल्या।
राजेंद्रजी, आवाज येतोय? काय म्हणणं आहे तुमचं यावर? नाही, निर्णय म्हणून जर पाहिला असेल की जातीय आरक्षण कायम ठेवून ज्या बिगर मागास, हा मला आवाज येतोय, जातीय आरक्षण कायम ठेवून बिगर मागास प्रवर्गातले जे आर्थिक दुर्बल आहेत त्यांना जर आरक्षण देण्याचा निर्णय घटनेच्या चौकटीमध्ये बसवून जर तो अंमलात येणार असेल तर त्याचं आम्ही स्वागत करू. परंतु ह्याच्या बाबतीत जी वापरण्यात आलेली जी पद्धती ती अत्यंत चुकीची आहे, ती संसदीय प्रणालीला अभिप्रेत नाही. आता मी एक अर्ध्या तासापूर्वी एका खासदारांना फोन केला होता. एवढा मोठा म्हणजे नोटाबंदीचा निर्णय जसा 15 मिनिटांमध्ये जाहीर केला तशी ही नोटाबंदी नाहीये. भारताच्या समाजकारणावर मोठा परिणाम करणारा निर्णय, ज्या खासदारांच्या जीवावर विधिमंडळ संसदेमध्ये बिल पारित होणार आहे त्याच्या सर्वकष बाजू जर तपासून पाहिजे असेल तर खासदारांना ते बिल तर वाचायला मिळालं पाहिजे. ते बिल सुद्धा अजून जर अर्ध्या तासापूर्वी मिळालेलं नसेल तर त्याच्यावर आम्ही तरी किती प्रतिक्रिया देऊ शकतो हा आता आमच्या दृष्टीने प्रश्न आहे. म्हणून ह्या बाबतीमध्ये राजकारण न होता घटनात्मक दृष्ट्या जर हा टिकणारा विषय असेल तर पुढे भविष्य मार्गामध्ये दोन समाजामध्ये जी दरी निर्माण होत होती ती दरी निर्माण करण्यापुरताच हा विषय सीमित राहील असं मला वाटतं. पण राजकीय दृष्ट्या जर त्याचा फायदा घ्यायचा असेल तर मग उद्या हे न्यायालयीन कसोटीवर घटनेच्या चौकटीमध्ये त्याच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये हा निर्णय बसवण्याच्या दृष्टिकोनाने ह्या संसदेमध्ये सरकार काय पद्धतीने निवेदन करतंय आणि त्याला सर्व पक्ष कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करतात हा खरा औत्सुक्याचा विषय आहे. ठीक आहे, आपण म्हणजे बाकीचे प्रतिनिधी आहेत, आपल्याला त्यांच्यासोबत जायचं आहे. ब्राह्मण समाजाचे काही नेते आहेत, इम्तियाज जलील आहेत MIMचे आमदार, त्यांच्याकडे जाऊयात. पण सध्या लोकसभेत चर्चा सुरू झाली, प्राथमिक आपण ऐकूयात काय सुरू आहे. उससे संबंधित कुछ सुविधाएं मिले, इस प्रकार की मांग चलती आ रही है. लंबे समय से इस प्रकार की मांग देश के कोने कोने से जनप्रतिनिधियों के द्वारा, सामाजिक संगठनों के द्वारा और इस संसद में भी लोकसभा और राज्यसभा में एक बार नहीं अनेक बार माननीय सदस्यों ने प्रश्न के माध्यम से ये मांग की. और इतना ही नहीं तो 21 बार प्राइवेट मेंबर बिल प्रस्तुत करके उस पर चर्चा करा करके ये मांग की कि इस देश में सामान्य वर्ग के लोग जो गरीबी की स्थिति में हैं उनको भी आरक्षण संबंधी सुविधाएं प्रदान की जाए. इस संबंध में मंडल आयोग ने भी एक बार अपनी प्रतिवेदन में अनुशंसा की थी और ये कहा था कि ऐसा सामान्य वर्ग जो गरीब तबके का है उनको भी शैक्षणिक संस्थाओं में और रोजगार की दृष्टि से सेवाओं में 10% आरक्षण का प्रावधान किया जाए. तत्कालीन प्रधानमंत्री स्वर्गीय नरसिंह राव जी ने इस संबंध में 1992 में एक प्रावधान भी किया था, पर वो प्रावधान संविधान में संशोधन किए बिना संविधान में इस प्रकार का प्रावधान करने का प्रावधान नहीं होने के बाद भी किया था. इस कारण से माननीय उच्चतम न्यायालय ने उसको निरस्त कर दिया था. उसके बाद एक सिन्हो कमीशन भी बना और सिन्हो कमीशन ने जो 2004 से बना था 2010 तक लगातार उसने काम किया और 2010 मई जून में तत्कालीन सरकार को एक प्रतिवेदन दिया और प्रतिवेदन में बहुत सारी सुविधाएं सामान्य वर्ग के ऐसे लोग जो वर्तमान में आरक्षित प्रणाली के दायरे में नहीं आते हैं उनको अनेक प्रकार की सुविधाएं देने का सुझाव दिया था, परंतु उन सुझावों पर भी अमल नहीं हुआ. मुझे इस बात को कहते हुए खुशी है कि देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने उनके शासनकाल में उस प्रतिवेदन पर बहुत सारी सुविधाएं देने का निर्णय किया और आज हम सामान्य वर्ग के गरीब लोगों को, EBC वर्ग के लोगों को
पोस्ट मैट्रिक स्कॉलरशिप भी देते हैं। अगर वो विदेश जाकर के पढ़ने का प्रयास करते हैं या यहाँ एजुकेशन लोन लेते हैं तो उसका ब्याज हमारे मंत्रालय की ओर से देते हैं। और वो ऐसी श्रेणी के गरीब लोग हैं जो सामान्य वर्ग में आते हैं, वर्तमान में जो आरक्षण प्रणाली है उसके दायरे में नहीं आते ऐसे लोग हैं, उनको हमने ये सुविधाएं देने का प्रयास किया है। परंतु हमने ये महसूस किया कि इतना पर्याप्त नहीं है। मेरे समझ में नहीं आ रहा है, आपका जब मौका आएगा तब आप बिल पे बोलो, कोई मना थोड़ी है, अभी नहीं बोलोगे, अभी नहीं, इंट्रोडक्शन हो चुका है उसका, उस समय नहीं थे तो क्या करें। यस बैठिए, अभी कुछ नहीं, बीच में नहीं। यस मिनिस्टर, मुझे ये कहते हुए खुशी है कि इतना सब करने के बाद भी हमको ये लगा ओनली मिनिस्टर कि ये नगण्य प्रयास है, ऐतिहासिक निर्णय लेने की जरूरत है, ऐतिहासिक प्रयास करने की जरूरत है। इन सामान्य वर्ग के गरीब तबके के लोगों को भी सामाजिक समता और सामाजिक समरसता की दृष्टि से मुख्य धारा में लाने का प्रयास किया जाना चाहिए। प्रधानमंत्री जी जब बने थे तो उन्होंने कहा था उनकी सरकार गरीबों को समर्पित सरकार है, सबका साथ सबका विकास, जो कहा था वो किया और आगे कारगर कदम उठाने की दृष्टि से ये संविधान संशोधन बिल प्रस्तुत किया गया है। मैं ये निवेदन करना चाहता हूं, संविधान में जो आर्टिकल 15 है उसमें अभी 15(1), 15(2), 15(3), 15(4) और 15(5) तक है। वो जो प्रावधान है वो सामान्य वर्ग के गरीब लोगों को सुविधाएं देने का प्रावधान नहीं दर्शाते हैं। इसलिए आर्टिकल 15 में एक सब क्लास 6 जोड़ा गया है और उस सब क्लास 6 में जो प्रावधान किए गए हैं वो इस प्रकार है। इस अनुच्छेद या अनुच्छेद 19 के खंड 1 के उपखंड 6 या अनुच्छेद 29 के खंड 2 की कोई बात राज्य को खंड 4 और खंड 5 में उल्लिखित वर्गों से भिन्न नागरिकों के आर्थिक रूप से दुर्बल किन्हीं वर्गों की उन्नति के लिए कोई भी विशेष उपबंध करने से निवारित नहीं करेगी। अर्थात राज्य सरकारों को और भारत सरकार को इस संबंध में कानून बनाने से नहीं रोका जा सकेगा। और इसके खंड ख में कहा गया है, खंड 4 और खंड 5 में उल्लिखित वर्गों से भिन्न नागरिकों के आर्थिक रूप से दुर्बल किन्हीं वर्गों की उन्नति के लिए कोई भी विशेष उपबंध करने से वहां निवारित नहीं करेगी। जहां तक ऐसे उपबंध ऐसी शैक्षणिक संस्थाओं में जिसके अंतर्गत अनुच्छेद 30 के खंड 1 में निर्दिष्ट अल्पसंख्यक शैक्षणिक संस्थाओं से भिन्न प्राइवेट शैक्षणिक संस्थाएं भी है, चाहे वे राज्य द्वारा सहायता पाने वाली है या सहायता न पाने वाली है, प्रवेश से संबंधित है, जो आरक्षण की दिशा में विद्यमान आरक्षण के अतिरिक्त तथा प्रत्येक प्रवर्ग में कुल स्थानों के अधिकतम 10% के अध्ययन होगा। अर्थात इन गरीब सामान्य वर्ग के लोगों को तेव्हा सभागृहामध्ये चर्चा सुरू झालेली आहे, निवेदन करण्यात येत आहे मंत्र्यांच्या वतीनं, थावरचंद गेहलोत मंत्री आहेत त्यांच्या वतीनं, आणि साधारणपणे आत्ताचा जो सूर आहे त्यातून काँग्रेससह बहुतांश विरोधकांचा या संवरणांच्यातले आर्थिक मागास जे घटक आहेत त्यांना आरक्षण देण्याला बहुतेकांचं समर्थन आहे। आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी सुद्धा आहेत, नितीन पटवर्धन। नितीनजी, तुम्हालाही असं वाटतं की हे फार उशीर झाला, याला खरं तर ते हे आधीच यायला हवं होतं, कारण ब्राह्मण महासंघाने ही भूमिका वेळोवेळी घेतली आहे? गेल्या 8 वर्षापासून या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कुलकर्णी साहेब आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय उदय महासर या बाबतीत वेळोवेळी निवेदनं देत होते। आमची सगळ्यांची एकच मागणी होती
की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत ओपन कॅटेगरीमधले त्या सगळ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे आर्थिक सर्वेक्षण करून, कारण त्यांच्यात सुद्धा फार गरीब लोक भरपूर आहेत. एवढीच आमची सरकारकडे आर्थिक सर्वेक्षण करा म्हणून मागणी होती आणि हे आरक्षण देऊन मोदी सरकारने ती पूर्ण करायच्या दृष्टीने पाऊल टाकलेलं आहे. त्याला यश मिळो, फक्त निवडणुका जवळ आहेत म्हणून ते तसं व्हायला नको हीच फक्त आमची इच्छा आहे सगळ्या ओपनवाल्यांची. पण तुम्हाला असं वाटतं की फार उशीर झाला, याला आधीच करायला हवं, आता हे निवडणुकांच्या तोंडावर आलंय. जर का सभागृहात अडकलं राज्यसभेत, कारण राज्यसभेत सरकारचं बहुमत नाहीये, तर तुम्हाला फक्त गाजर मिळेल. हो, त्याचे चान्सेस पटतात आहे, पण वाटतंय की सगळेजण सगळे पक्ष आता ते आज ऐकून राहिलो आपण सकाळपासून, वाटून तर राहिलं की सगळेजण सपोर्ट करतील या विधेयकाला आणि हे विधेयक दोन्ही ठिकाणी राज्यसभेत आणि लोकसभेत दोन्ही ठिकाणी मंजूर होईल. बर, इम्तियाज जलील, याचा फायदा पुष्कळ लोकांना होणार आहे. बर, इम्तियाज जलील आहेत आपल्यासोबत. इम्तियाजजी, तुम्ही सुद्धा स्वागत करताय याचं, कारण जिथपर्यंत माझी माहिती आहे MIM ने पण याचं स्वागत केलंय. नाही, मला हे सांगायचे आहे की इतका महत्वाचा मुद्दा आहे. काय झालं की नरेंद्र मोदी साहेब एका रात्री येतो आणि 500 रुपयाची 1000 रुपयाची नोट आता गेली ते अनाऊन्स करते. याच्याच प्रमाणे हे जे आज जे मुद्दा आहे खूप महत्वाचा आहे, देशासाठी खूप महत्वाचा मुद्दा आहे. मग तुम्ही असा निर्णय घेतो की 4 वर्ष 8 महिने झालेले आहे, त्यांना गोरगरिबांची चिंता वाटली नाही. 4.5 वर्ष कोणासाठी काम केले तर विजय मल्ल्यासाठी, अंबानीसाठी, अडानीसाठी, नीरव मोदीसाठी यांच्यासाठी काम केले. तुम्हाला माहित असेल की ऑक्टोबर नोव्हेंबर या महिन्यात देशाचा सगळा प्रमुख मुद्दा जे होता ते राम मंदिर होता. कशामुळे की 4 राज्यांचा चुनाव होता तिकडे. जे चुनाव झालं, भाजपला पराभव झाली. आता काय आपण नवीन मुद्दा देऊ शकतो, कारण लोकसभेचा चुनाव येणार आहे, एक नवीन लॉलीपॉप आपण लोकांना देऊ शकतं का? तर हे नवीन आणलेलं आहे, मुद्दा चांगला आहे, पण 4 वर्ष 8 महिन्यानंतर यांना कळालेलं आहे की तर चांगलं वाटत होतं की भाजपचे लोक हे गोरगरिबांसाठी आपण करत आहे, इतकंच महत्वाचं होतं. तर सरकार आल्यावर का तुम्हाला गोरगरिबांची चिंता वाटली नाही, हे निर्णय घ्यायचा होता, तर का तुम्ही आल्यावर हे सरकार आल्यावर हे निर्णय घेतलेला नाही? हे तुम्हाला फक्त आपण ऑपोजिशनला कशा कोंडीत टाकू शकतो याच्याप्रमाणे हे सगळं केलेलं आहे. आणि काय इतकं घाई कशासाठी आहे की एका दिवसामध्ये काल तुम्ही अनाउन्स करता की आज लोकसभेमध्ये आम्ही हे बिल पास करणार, याचा परिणाम खूप होणार आहे. मला तर मिलिंद हे सांगायचे आहे की या सरकारची जे नियत आहे, निगाहे कहीं पर है और निशाना कहीं पर है, त्यांनी हे सांगितलेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टीने की आमची सरकार आल्यावर आम्ही संविधान बदलणार आहे आणि त्यांचा मुख्य उद्देश जे आहे की दलितांच्या SC STचं रिझर्वेशन कशा काढता येईल या दृष्टीने हे सगळं काम चाललेलं आहे. कुणाचा त्यांना गोरगरिबांची काही देणं घेणं नाही. त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काही गोरगरिबांची काही पडलेलं नाही, फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सगळं हे करताय. इम्तियाजजी आता मला बोलू द्या. असं आहे की आपल्या घटनेने आणि आपण जे आरक्षणाचं धोरण आजपर्यंत स्वीकारलेलं होतं, ज्या काही आपल्या मागासवर्गीय जाती आहेत आणि प्रोटेक्टिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणून, समान संधीचा म्हणून आपण ज्या गोष्टींचा पुरस्कार केला आणि हे जे आरक्षण आतापर्यंत दिलं, या मूळ तत्वाला कुठेही हात या निर्णयामुळे लागणार नाही आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की इम्तियाजजींना जे बोलायचं ते नेहमीची भाषा बोलणार आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की जोपर्यंत आपण घटनाविरोधी भाजपला दाखवणार नाही तोपर्यंत ते बाकीचे मतं आकर्षित करू शकणार नाही. त्यामुळे त्यांची ती कायम आरोळी आहे आणि ते कायम हेच बोंबलत राहणार आहेत, ओरडत राहणार आहेत. त्यांनी ते ओरडावं, मला त्यांच्याबद्दल काही आक्षेप नाही, त्यांना जे म्हणायचं त्यांनी म्हणावं. पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जातीय हे सांगा ना की इतका महत्वाचा गोरगरिबांचा निर्णय घ्यायचा होता ना तुम्हाला, गोरगरिबांची काळजी वाटत होती, मग आल्यावर का नाही घेतले? हे 4.5 वर्ष सगळ्यांना खाऊन दिले. विजय मल्ल्या पडून गेला 9,000 कोटी रुपये, नीरव मोदी पडून गेला 11,000 कोटी रुपये घेऊन. त्या काळात तुम्हाला गोरगरिबांची चिंता वाटली नाही. इलेक्शन 4 राज्यांचा हारलो. इम्तियाजजी, आम्हाला गरिबांची चिंता आहे आणि या देशातले गरीब आमच्या सोबत आहे, तुम्ही पहिले लक्षात घ्या. गरिबांची चिंता आहे. मोदीजींनी जे निर्णय घेतले ते गरिबांच्या हिताचे घेतले, पहिल्यांदा घेतले. या देशामध्ये अत्यंत क्रांतिकारी आहे. मग गरिबांची चिंता इतकी आहे तर द्या ना, 15 लाख रुपये द्या ना मला.
मी पण गरीब आहे, वाट बघत आहे की मोदी साहेबांनी सांगितलं होतं की सत्य आल्यावर 15 लाख रुपये देणार, द्या ते 15 लाख रुपये. किती दिवस खोटं बोलणार आहे? 15 लाख रुपये मोदीजी देतील असं मोदीजींनी कधीही म्हटलेलं नाही. तुम्हाला जेवढं खोटं बोलायचं आहे तेवढं खोटं तुम्ही बोलू शकता. जुमला होता ना ते, फक्त उल्लू बनवण्यासाठी मोदी साहेबांनी बोलले नाही होते. काही आपलं कोणालाही संविधान विरोधी आणि अमुक आणि धमुक सांगायचं, किती दिवस खोटं बोलणार आहे? किती दिवस भीती दाखवत राहणार लोकांना? 15 लाख रुपयाचे तुम्ही म्हटले होते का नाही म्हटले होते सांगा. काय बोलता तुम्ही? लोकांना भीती दाखवून दाखवून राजकारण करण्याची ज्यांना सवय आहे त्यांनी आम्हाला शिकवायची का? घटना काय? तुमचे अमित शहाने म्हटलं नाही ते फक्त एक जुमला होतं. घटना तुम्हाला शिकण्याची गरज आहे. घटना तुम्हाला शिकण्याची गरज आहे. जी भाषा या देशामध्ये तुम्ही जुमला होतं, हे पण जुमलाच असणार. चौकटी जुमलाच असणार साहेब तुमच्या. अटकपेक्षा स्वतःच्या धर्मग्रंथांना मोठ्या तुम्ही म्हटलं ना की आम्हाला पूर्ण विश्वास आहे की नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, हेच वाक्य म्हटले होते 4 राज्यांच्या. नाही, आम्ही 4ही राज्य जिंकू, बहुमताने जिंकू. जनताने तुम्हाला दाखवली तुमची जागा काय आहे. मानतात घरातल्या पोथ्यांना राज्यघटनेपेक्षा मोठं मानणाऱ्या लोकांनी आम्हाला घटना शिकवू नये, बिलकुल घटना शिकवू नये. घटना शिकण्याची गरज तुम्हाला आहे. ज्या पक्षाला तुम्ही रिप्रेझेंट करता, जो विचार आम्हाला माहित आहे तुमचा निशाणा कुठे आहे. तुम्ही SC ST चा रिझर्वेशन काढण्यासाठी हे सगळं धंदे करत आहे. बंद करा. या देशातले सर्वाधिक मागासवर्गीय खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. सर्वाधिक मागासवर्गीय लोकप्रतिनिधी हे भारतीय जनता पार्टीचे आहे. तुमचं दुखणं हे आहे. इलेक्शन आला की मंदिर मंदिर मंदिर. आता हे अहो किती दिवस तुम्ही करणार आहे? किती दिवस? जनता खूप हुशार झालेली आहे साहेब. तुमचे जुमले तुमच्याच पुरताच ठेवा. जनता हुशार झाली आहे, हा तुमचा प्रॉब्लेम आहे. जनता हुशार झाल्यामुळेच नरेंद्र मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान होणार आहे. तुम्ही लक्षात घ्या. ठीक आहे, चांदूरकरांकडे मी परत येतो. गेला 2 महिन्यापूर्वी जे तुमचा राम मंदिरचा मुद्दा होता, कशाला आता थंड्या बस्तात टाकलेले आहे तुम्ही? माहित आहे ना की राम मंदिरचा मुद्दा टिकला नाही. इम्तियाजी तुमच्या नाकावर टिचून मंदिर बांधू. इम्तियाजी तुमच्या नाकावर टिचून मंदिर बांधू. नाही ते आहे, ते लोकांनी सांगितलेलं आहे तुम्हाला. लोकांनी संदेश दिलेला आहे तुम्हाला. नाकावर टिचून मंदिर बांधू. इलेक्शन आले की भगवान राम तुम्हाला आठवण येते, भगवान रामची, मग राम मंदिरची. पण लोकांनी सांगितले साहेब ते 15 लाख रुपये म्हटले होते ते अनाप आमचे पहिले. आणि प्रभू रामचंद्राचा जन्म झाला, राम ललाचा जन्म ज्या जन्मस्थानावर झाला तिथे आम्ही मंदिर बांधू. आम्हाला कोण्या इम्तियाजची परवानगी नको. नाही, मी तुम्हाला दोघांना एका गोष्टीची आठवण करून देतो. आपण आज आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांच्या आरक्षणाच्या बद्दल बोलतोय. चांदूरकरजी, तुमचा या बिलाला पाठिंबा आहे का? कारण हे यांचं हे असंच चालू राहणार. काँग्रेसचा पाठिंबा आहे का? कारण बाकी तर तुम्ही मोदींच्या प्रत्येक गोष्टींचा विरोधच करता. आता आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना जर का मोदी सरकार आरक्षण देत असेल तर तुमचा पाठिंबा आहे का नाहीये? नाही, पाठिंबा असण्याबद्दलचा प्रश्न नाही. या ठिकाणी महत्त्वाचा प्रश्न असा आहे की देशाची जेव्हा घटना बनत होती तेव्हा आरक्षणचा मुद्दा हा बरेच दिवस चर्चेला जात होता. कारण आरक्षणचा मुद्दा हा इक्वॅलिटीला छेद देणारा मुद्दा आहे आणि म्हणून इट वॉज अ व्हेरी सिरियस मॅटर. आता इथं कोणी सिरियसली घेतच नाही. इथं कृपया इथं या एवढ्या महत्वाच्या डिबेटमध्ये आपण राजकीय भाषणं करू नयेत. याच्यामध्ये अकॅडमिक डिस्कशन व्हावं अशी आपल्या प्रेक्षकांची इच्छा आहे असं मला वाटतं. आणि त्या दृष्टिकोनातून मी या ठिकाणी एक मुद्दा सांगू इच्छितो जो राजेंद्र कोंढरेंनी त्याला स्पर्श केलेला आहे. आणि तो मुद्दा असा की याची मोडस ऑपरेंडी जी असते बिल बनवण्याची, ती मोडस ऑपरेंडी ही अतिशय महत्वाची आहे. मग त्या मोडस ऑपरेंडीच्या संदर्भामध्ये सरकारचं अशा पद्धतीचं बिल बनवण्याची इच्छा आहे हे पहिल्यांदा जाहीर झालं पाहिजे. जनतेच्या त्याच्यावरती सजेशन्स मागवल्या पाहिजेत आणि कॅबिनेट कमिटीनं त्या हे केल्या पाहिजेत. नंतर म्हणजे नंतर अशा सगळ्या बऱ्याच
प्रोसिजर्स आहेत, आता त्याच्यात मी जात नाही. बर. आता या ठिकाणी हे बिल एवढ्या घाईघाईनं तयार झालेलं आहे की हा मला असं वाटतं पण मग की निवडणुकी देशामध्ये 2 लाख नोकऱ्या तयार करण्यासाठी मोदी सरकार अयशस्वी झालं, त्याला उत्तर द्यावं म्हणून हा राजकीय स्टंट आहे. बघा असं आहे की तुम्ही देशामधल्या ओबीसीला आरक्षण देणार. काँग्रेसची भूमिका सांगा. नाही, माझं ऐकून तर घ्या पहिल्यांदा. नाही, लिसन माझी भूमिका चांदूरकर पूर्ण करा, मग आपल्याला बापट सरांच्याकडे जायचंय. मी सांगतो मला काय सांगायला पाहिजे हे तुम्ही नका सांगू. हे बघा मिलिंदजी, यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही थांबा, तुम्ही बोलताना शटाप, तुम्ही बोलताना बोललो नाही तो तुम्ही का मध्ये बोलताय? तुम्ही यू शुड नॉट स्पीक. आणि अशा पद्धतीने ही डिबेट नसते. तुम्हाला मला प्रश्न विचारणार आहे, तुम्ही अँकर आहेत का? माझा जो टाइम आहे तो मी त्या विषयाला न्याय देण्यासाठी लावणार आहे, तेव्हा तुम्ही अँकर आहे का कार्यक्रमात? शिवराजी, आपण त्याला पूर्ण करू दे, मग मी परत येतो तुमच्याकडे. तुमचा मुद्दा पूर्ण करा की गाव जेवण, हे निवडणूक गाव जेवण जे आहे ते गाव जेवण मांडलेलं आहे आणि एक काईलभर खीर केलेली आहे. त्या एका काईलभर खिरीमध्ये गावामधले 50,000 लोक जेवतील का? अशा प्रकारचा हा विषय आहे. बर. अहो, इतक्या मोठ्या प्रमाणात ओबीसीची संख्या आहे देशामध्ये. देशाच्या लोकसंख्येच्या जी काही शासकीय पदं असतील त्या पदांच्या पैकी 50% ऑलरेडी आरक्षण आहे आणि आणखीन आता ते वाढत जाऊन 60% जाणार आहे. आता याच्यामध्ये प्रश्न असा आहे की बाकीचे जे लोक आहेत ते या 10% त्यांना कव्हर करू शकेल काय? मग त्यासाठी तुम्ही त्याच्यासाठी काय होमवर्क केलेलं आहे काय? होमवर्क 10%पेक्षा जास्त दिलं पाहिजे आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना आरक्षण, असं वाटतं तुम्हाला? 1000 फुटाचा जर प्लॉट असेल, चांदूरकरजी, सवर्णांना गरीब लोक असतील त्यांना आरक्षण देण्याच्या संबंधी आम्ही विरोधात नाही, परंतु ते प्रॅक्टिकेबल होण्यासाठी तुमच्याकडे काय कार्यक्रम आहे तो लोकांना सांगा. ठीक आहे नितीनजी, मी येतो तुमच्याकडे. अर्थ काय? ठीक आहे चांदूरकर सर, तुमचा मुद्दा लक्षात आला. तुमचा मुद्दा लक्षात आला. आपण बापट सरांच्याकडे जाऊयात. बापट सर, ज्या पद्धतीने आता चांदूरकर म्हणतात की ज्या पद्धतीने बिल आणलं हे पूर्णपणे चुकीचं आहे, मॅन्युप्युलेटेड आहे, अजेंडा आहे, राजकीय काय असायचं ते असू दे, पण बापट सर तुम्हाला असं वाटतं की आता ज्या पद्धतीचं आणि ज्या टप्प्यातलं आरक्षण आहे, ज्या टक्क्यापर्यंत 50% तर ऑलरेडी आता क्रॉस केलेत, हे आता 10% आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सवर्णांचं आरक्षण, हे सगळं कसं बसवणार सरकार घटनेच्या चौकटीत? एक गोष्ट निश्चित आहे की सवर्णांसाठी आर्थिक आरक्षण करायचं याला घटनेचा अडसर येईल असं मला वाटत नाही. मी अत्यंत काळजीपूर्वक ते न्यायमंत्री जे सामाजिक न्यायमंत्री बोलत होते ते ऐकत होतो. तर मार्गदर्शक तत्वांखाली, प्रिॲम्बलखाली सगळीकडेच आपल्याला अशा तऱ्हेचं आरक्षण देता येईल. 2 गोष्टी याच्यात लक्षात घ्या. एक, ते 10% जे आरक्षण आहे ते 50%च्या वर आहे आणि दुसरी गोष्ट ही घटना दुरुस्ती याच्यासाठी करावी लागेल. आता घटना हा राज्याचा सर्वोच्च कायदा असतो, तो इतक्या सहजतेने बदलता येत नाही. आज इंट्रोड्यूस करायचं बिल आणि उद्या कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट करायची हे अयोग्य आहे. अमेरिकेमध्ये आता घटना दुरुस्ती जी होते त्याला साधारण 2 वर्ष, साधारणपणे 2 वर्ष लागतात. विद्यापीठात चर्चा होते, विधिमंडळांमध्ये चर्चा होते, लोकांमध्ये चर्चा होते, मग घटना दुरुस्ती होते. हा कार्यकाल लोकसभेचा संपत आलेला असताना 2 महिने राहिले असताना घटना दुरुस्ती विधेयक मांडणं हे म्हणजे घटनात्मक नीतिमत्तेला सोडू नये असं माझं पहिलं मत आहे. आता 10% जे वाढवलेलं आहे ना त्याच्याबद्दल आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे 3 तऱ्हेची आरक्षण आहेत. एक कायदेमंडळातलं आहे, एक शैक्षणिक आहे, एक नोकऱ्यांमधलं आहे. 14व्या कलमामध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे आणि 15 आणि 16 मध्ये जे आरक्षण दिलेलं आहे त्या सुविधा दिलेल्या आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की आरक्षण हा मूलभूत अधिकार नाहीये, आरक्षण ही सुविधा दिलेली आहे. आणि इथे आंबेडकरांनी घटना समितीमध्ये 30 नोव्हेंबर 1948 ला अत्यंत स्वच्छ शब्दात सांगितलं आहे की समानतेचा हा अधिकार आहे
आणि आरक्षण हा अपवाद आहे. तर अपवाद हा अधिकारापेक्षा मोठा असू शकत नाही आणि त्यामुळे 50% जास्त आरक्षण देता येणार नाही. हे याबद्दल घटना समितीचे 25 भाषणं झालेली आहेत आणि याच्यावर एकमत झालेलं आहे. आणि हाच निर्णय सर्वोच्च न्यायालयाने पण इंद्रसाहनी केसमध्ये दिलेला आहे. त्यामुळे सध्याची जी राज्यघटना आहे आत्ताची अस्तित्वातली, घटनेचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं की 50% वरचं आरक्षण जर का दिलं तर ते घटनाबाह्य ठरायची शक्यता आहे. आता हे घटना दुरुस्ती करतायत, पण एक गोष्ट लक्षात घ्या की घटना दुरुस्ती जर का घटनेशी सुसंगत नसेल, केशवानंद भारती खटल्याप्रमाणे बेसिक स्ट्रक्चरच्या विरुद्ध जात असेल तर ती घटना दुरुस्ती सुद्धा घटनाबाह्य ठरवता येते. आणि आतापर्यंत निदान 4 वेळा सुप्रीम कोर्टाने घटना दुरुस्त्या घटनाबाह्य ठरवलेल्या आहेत. बरोबर आहे. म्हणजे दक्षिणेकडे जे त्यामुळे मला असं वाटतं की हे जे 10% आहे हे 50% त्यांना बसवावं लागेल. आता जे काय सगळं चाललंय की 52% महाराष्ट्रात आहे, त्यात 16% मराठा घातले, ठीक आहे, त्यात 5% मुस्लिम घातले, 5% धनगर घातले, आता हे 10% घातले, तर 85% दॅट इज अ नाही इन शॉर्ट सुप्रीम कोर्टाच वर्डिंग मध्ये सांगतो की इट इज अ फ्रॉड ऑन द कॉन्स्टिट्यूशन. ओके, शिवराय कुलकर्णी, थेट तुमच्याबद्दलचा हा प्रश्न आहे, सरकारबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. एक प्रकारे बापट सरांनी परिपक्वता कमी पडते, एक परिपक्वता कमी पडते, कदाचित हे घटनाबाह्य ठरू शकतं. हे कायद्याच्या चौकटीत बसवणं हे फार अवघड आहे. 50% बसवणं तर अवघडच आहे. बापट सर, तुमचाच मुद्दा पुढे घेऊन जातोय मी आणि त्यांना हा प्रश्न विचारतोय की हे सरकार बसवणार कसं जर का ते घटनाबाह्यच ठरणार असेल तर. पण हे सगळं आपण पाहणार. बेधडक न्यूज 18 लोकमतवर चर्चेकडे वळण्यापूर्वी थेट जाऊयात. लोकसभेत अरुण जेटली बोलतात की सभी नागरिकों को, टू ऑल सिटीजन्स, और इस पे कोई धर्म या जात का संबंध नहीं था, हम क्या क्या देंगे? जस्टिस दैट इज सोशल, इकोनॉमिक एंड पॉलिटिकल. और दूसरा क्या था? इक्वालिटी ऑफ स्टेटस एंड ऑफ अपॉर्चुनिटी, यानी कि अवसरों के मामले में उनको बराबरी देने का हम लोग प्रयास करेंगे. तो ये तो संविधान निर्माताओं की आरंभिक कल्पना थी कि हमें हर नागरिक को सामान्य अवसर देने का एक प्रयास करना चाहिए. अब ये इक्वालिटी ऑफ अपॉर्चुनिटी जो है, सामान्य अवसर हैं, जिस समाज में चाहे जातीय आधार पर, चाहे आर्थिक आधार पर बड़े और छोटे के बीच में बहुत अंतर था और ऐतिहासिक दृष्टि से था, अब उसमें हम उन सबको कहें कि बराबरी का यह अर्थ है, इक्वालिटी का यह अर्थ है कि आप सब एक परीक्षा में बैठ जाओ, एक जैसी परीक्षा होगी, तो क्या वो बराबरी होगी? तो संविधान निर्माताओं में इतना दूरदृष्टि थी कि उन्होंने कहा यह बराबरी नहीं होगी. आप दो ऐसे नागरिक जो बराबर के नहीं हैं, पैदा होने की वजह से या आर्थिक आधार पर जो बराबरी के नहीं हैं, जब उनको बराबर मान लेते हैं तो वो अपने आप में अन्याय होगा. जस्ट एज इक्वल्स कैनॉट बी ट्रीटेड अनइक्वली, unequals cannot be treated equally. और इसमें से जो अफर्मेटिव एक्शन कि अधिक अवसर देने पड़ेंगे, ये कल्पना उन्होंने बढ़ाई संविधान की धारा 15 और 16 में. 14 में कहा कि सबको बराबरी का अधिकार होगा, लेकिन 15 में उन्होंने कहा 15 का कि जात के, धर्म के, सेक्स के, रिलीजन के, क्रीड के आधार पर भेदभाव नहीं होगा. ये कल्पना उन्होंने आर्टिकल 15 में कही. और उसके साथ साथ कि सरकार या शासन या देश, संसद ऐसे कानून बना सकता है जो कुछ लोग जो शैक्षणिक दृष्टि से या सामाजिक दृष्टि से पिछड़े हैं, उनको विशेष अवसर प्रदान करे. हमने उसको विशेष अवसर कहा. पश्चिम के लोग डेमोक्रेसीज में उसको अफर्मेटिव एक्शन कहते हैं. केवल इतना फर्क है. और यह विशेष अवसर देने से जिनके बर्थमार्क्स कुछ ऐसे थे कि वो पैदाश से बराबर नहीं थे, तो उनको बराबरी के स्तर पे कैसे लाना है, वो उस विशेष अवसर के आधार पे आएगा. और ये इस आरक्षण के पीछे कल्पना थी. आर्टिकल 15 में
हमने संशोधन करके 15.5 डाला, और 15.5 का जो उद्देश्य था वो शैक्षणिक संस्थानों के साथ था। शैक्षणिक संस्थानों के साथ ये था कि एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में स्पेशल प्रावधान करना, चाहे वो एडेड हो या अनएडेड हो, और उन संस्थाओं में प्रावधान करके विशेष अधिकार दाखिले का जो लोग उस दृष्टि से पिछड़े हैं उनको हम लोग देंगे। आर्टिकल 16 का संबंध शिक्षा से नहीं था, उसका रोजगार से था, और रोजगार का अभी तक अर्थ 16 के लिए जो माना जाता है, और इसलिए कभी आर्थिक विषयों पे बहस होगी तो मैं आपके बेरोजगारी के आंकड़ों का उत्तर दे दूंगा, लेकिन अभी तक वो पब्लिक एम्प्लॉयमेंट तक सीमित है कि पब्लिक एम्प्लॉयमेंट जो है, सरकारी क्षेत्र का जो रोजगार है, उसमें पीएसयूज हैं, राज्य सरकारें हैं और जितनी सरकारी संस्थाएं हैं, या जिसको हम स्टेट इंस्ट्रूमेंटैलिटीज भी कहते हैं, उस रोजगार में भी ये अवसर प्रदान होगा। अब इसका हम इतिहास देखें। पहला आरक्षण जो था, जो बिल्कुल अविवादित था, वो SC ST के लिए था, और SC ST के साथ विशेषता ये थी, और मुझे लगता है हम लोगों को ये अलग कल्पना समझ लेनी चाहिए कि कोई SC या ST परिवार में पैदा हुआ, जीवन में बहुत तरक्की भी कर ले और सोचे कि मेरी जात बदल सकती है, तो इसकी कोई व्यवस्था नहीं है। डॉक्टर अंबेडकर कहते थे कि ये एक व्यवस्था है, वो ऐसे फ्लोर पे बहे जिसका सीढ़ी या जीने के साथ दूसरे से संबंध नहीं है, वो ऊपर चढ़ना भी चाहे सामाजिक आधार पर नहीं चढ़ सकता। और सदियों तक उन्होंने कहा कि इससे क्योंकि इनजस्टिस हुआ है, तो इसके कल्पना की दृष्टि से पहले दिन से धारा 15 में शिक्षा के संबंध में और 16 में पब्लिक एम्प्लॉयमेंट के संबंध में हम लोगों ने प्रावधान कर दिया। इसके अतिरिक्त अन्य पिछड़े वर्ग थे, अदर बैकवर्ड क्लासेस, और अदर बैकवर्ड क्लासेस के समय इसमें बहस होती थी काफी आरंभिक वर्षों में। काका कार्लेकर की कमेटी आई, उन्होंने रिपोर्ट दिया, फिर मंडल आयोग की रिकमेंडेशंस आई, उन्होंने अपनी रिकमेंडेशन दी, और अगस्त 1990 में नोटिफिकेशन के माध्यम से तत्कालीन सरकार ने उसको नोटिफाई कर दिया। उसको सुप्रीम कोर्ट में चुनौती मिली, और उस चुनौती के साथ साथ जिसका थॉमस साहब ने जिक्र किया कि जब नरसिम्हा राव जी प्रधानमंत्री थे तो उन्होंने कोई कानून नहीं बनाया, लेकिन एक नोटिफिकेशन निकाला लगभग इसी प्रकार का कि 10% आर्थिक आधार पर भी अन्य वर्गों के गरीब लोगों के लिए आरक्षण होगा। सुप्रीम कोर्ट में जब चुनौती मिली तो उन्होंने इस कल्पना को, पूरा रिजर्वेशन की कल्पना की चर्चा की इंदिरा साहनी के केस में, और वही कानून आज तक चला आ रहा है, जिसकी वजह से एक धारणा बन गई, और कल मैंने चर्चाओं में भी देखा और समाचार पत्रों में भी पढ़ा, वो गलत धारणा है। मेरा विचार ये है कि क्या ये 10% एक्स्ट्रा देके जो 50% की कैप सुप्रीम कोर्ट ने लगाई है उसका आप उल्लंघन कर रहे हैं। ये कुछ लोगों ने, आपकी पार्टी के भी कुछ लोगों ने उस पर ट्वीट किया और बयान दिए कि ये 50% से ऊपर है, ये तो रद्द हो जाएगा। त्यामुळे लोकसभेत जोरदार समर्थन करतात अरुण जेटली आपल्या वतीनं। आपण पुन्हा एकदा चर्चेकडे बोलूयात। मगाशी ब्रेकवर जाण्यापूर्वी, म्हणजे मगाशी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी नितीन पटवर्धन यांनाही एक मुद्दा मांडायचा होता, आणि बापट यांनी असं म्हटलं होतं की हे आरक्षण 50% फारच जास्त होत असल्यामुळे हे घटनाबाह्य ठरू शकतं, हे वाटतंय तेवढं सोपं नाही। शिवराय कुलकर्णी कसं करणार आहे हे सरकार का? विरोधक जसं म्हणतात तसा हा एक निवडणूक जुमलाच असणार फक्त 2019ला पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी। पुन्हा मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो, आता आपण अरुण जेटलींचं भाषण ऐकत होतो आणि ज्या ठिकाणी आपण थांबलो तिथे नेमका तो 50% मुद्दा अरुण जेटली मांडत होते। सुप्रीम कोर्टाने 50% जो निर्णय दिलेला आहे त्या 50% निर्णय आणि त्याची पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर जातीय आधारावर जे आपण आरक्षण दिलं त्या आरक्षणाच्या संदर्भातला तो 50% निर्णय आहे। आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ज्या सगळ्या उरलेल्या खुल्या जाती आहेत किंवा ज्याला आपण खुला प्रवर्ग म्हणतो त्या खुल्या प्रवर्गातल्या 10% लोकांना पुन्हा याच्यातून न्याय मिळणार असेल आणि त्यांच्या मनातली आपण आता नवे एक काहीतरी आपण नवे अनटचेबल झालो आहोत बा,
आपल्यावर काहीतरी अन्याय होतोय ही भावना त्यांच्या मनात, आणि त्यातून जी बंडाची भावना निर्माण होते आहे, त्यातून जी जातीय विद्वेषाची भावना निर्माण होते, मला असं वाटतं की त्या दिशेने, ती मोडून काढण्याच्या दिशेने एक हा चांगला उपक्रम आहे, चांगला निर्णय आहे. आणि या निर्णयाला इथे वेगवेगळ्या पक्षांचे प्रवक्ते बसले आहेत, ते मंजूर कसं होईल, टिकेल की नाही टिकेल यावर चर्चा करण्यापेक्षा या मानसिकतेवर चर्चा केली पाहिजे की खरोखर खुल्या प्रवर्गातल्या लोकांमधली जी गरिबी आहे ती गरिबी दूर करण्यासाठी आर्थिक निकषांवर आरक्षण मिळावं यासाठी उचललेलं पाऊल योग्य आहे की नाही. ठीक आहे राजेंद्रजी, त्यांच्या पक्षांची भूमिका काय आहे ती मांडत नाहीयेत, ती मांडायला पाहिजे. कायदे तज्ञांनी कायदा नंतर सांगावा, पण आपल्या पक्षाची मी त्यांना एका गोष्टीमध्ये ब्रेक करतो मध्ये. बर राजेंद्रजी बोला. मी एका गोष्टीसाठी ब्रेक करतोय. ते मगाशी आता 50% कॅप बद्दल बोलत होते, जाती आरक्षणाच्या. हो, मराठा आरक्षणाचा निर्णय ज्यावेळेस विधिमंडळामध्ये चर्चेला आला त्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीने असं सांगितलं की न्यायमूर्ती गायकवाड कमिशननी एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस, विशेष असाधारण परिस्थिती तयार झालेली आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणून ही 50%ची कॅप महाराष्ट्र सरकारने ओलांडली. आता त्याच पक्षाचे प्रवक्ते काय सांगतात की जाती आरक्षणाची कॅप 50% आहे. याच्यामध्ये काय होतंय की मग कुणीतरी कुणाला तरी मूर्ख बनवतोय असा काय अर्थ निघतो का? त्यामुळे तुम्ही या बाबतीमध्ये पक्षीय लेवलला आणि सरकारच्या लेवलला एक गोष्टीची क्लॅरिटी ठेवा साहेब. ऐका, हा मोठा खेळ होऊ शकतो, लक्षात घ्या. हा खेळ होऊ शकतो मोठा, तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही 16% आरक्षण मराठा समाजाला दिलेलं आहे आणि आता जे आर्थिक दुर्बलांचं आरक्षण आहे ते मराठ्यांना राज्यामध्ये मिळणार नाही. त्यामुळं उद्या ह्या बाबतीतला राज्यामध्ये मोठा असंतोष होऊ शकतो. याच्यावर आपण जबाबदारीने बोललं पाहिजे, थोडी तज्ञांची माहिती घेऊन बोललं पाहिजे, सरकारकडे ऍडव्होकेट जनरल आहे त्यांची माहिती घेऊन बोललं पाहिजे. विनाकारण उत्तर देऊ म्हणून चर्चा करत असताना कृपा करून विनंती आहे की चुकीची माहिती देणार नाही याची आपण काळजी घ्या. राजेंद्र, मी काहीच, राजेंद्रजी तुमच्या मताशी मी सहमत आहे. माझं म्हणणं तुम्ही नीट ऐकलं नाही. बरं, तुम्ही आताच म्हणले ना 50%ची कॅप तोडता येणार नाही. मी माझं म्हणणं तुम्ही नीट सरकार सांगते कॅप तोडता येईल काही परिस्थितीमध्ये. ते जीवन रेड्डीचा सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचा हवाला दिला त्यांनी की विशेष असाधारण परिस्थिती असेल तर कॅप तोडता येईल. विविध वाहिन्यांवर त्याच्यावर मी बोललो. तुम्ही असं म्हणता आहे आणि देवेंद्रजी काय बोलले याच्या कुठलंही विसंगत विधान मी केलेलं नाही. तुम्ही माझ्या तोंडी ते घालू नका. कालपासून सुप्रीम कोर्टाच्या 50% न्यायाचा 50%चा जो निर्णय आहे त्या निर्णयावर जी चर्चा सुरू आहे त्या संदर्भातलं मी माझं स्पष्टीकरण दिलं. तुम्ही तुमच्या मनातल्या शंका माझ्या तोंडामध्ये का घालता? बरं, ठीक आहे शिवराजी, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की हे कायद्याच्या चौकटीवर बसणारं आरक्षण केंद्र सरकार देईल. चांदूरकर, तुम्हाला हा नक्की निवडणूक जुमला वाटत नाही? अगदी थोडक्यात, आपली वेळ संपत आली. नाही, बरोबर आहे की त्या आरक्षण देण्याबद्दलचा प्रश्न काँग्रेस पक्षाचा पण नाही आहे. बरं, पण आता प्रश्न असा आहे की जाता जाता उचललेलं हे पाऊल आहे. ठीक आहे. आणि जाता जाता उचललेलं पाऊल जे आहे यांच्याकडे लोकसभेमध्ये मेजॉरिटी आहे, राज्यसभेमध्ये नाही आहे. तुम्ही द्याल ना पण समर्थन त्याच्याकरता, कारण काँग्रेसचं समर्थन आहे. नितीनजी, तुमची काय शंका आहे? नाही, काँग्रेस बरोबर आहे ना. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जर का सगळे सकाळपासून राजकीय पक्ष सांगून राहिले की आमचा आरक्षणाला या विरोध नाही आहे, बर, ओपन मध्ये सुद्धा भरपूर लोक हे आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, बर, त्यांच्यासाठी जर का ही सोय तयार करत असेल तर त्याचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. कारण आपल्या सगळ्यांचाच विकास व्हावा ही सगळ्या समस्त भारतीयांची इच्छा आहे. आणि हाच मुद्दा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे वेळोवेळी उचलण्यात आलेला आहे, पंतप्रधानांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत. मागच्याच 8-15 दिवसापूर्वी चंद्रकांतदादा पाटलांची भेट घेतली आपण प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी. हो.